क्रिकेट असोसिएशन कास पठार असू द्या, पठार विभाग, 22 गाव विभाग, पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन, अर्थातच कास पठारचा एक गोडावाद, अर्थातच जांभूळमुरे गावचे सुपुत्र आमचे मित्र तुषार जांभळे यांचा आवाज आपण ऐकत होतात. मी क्रिकेट समालोचक विनोद जाधव, पुनर्वसन पिंपरी. आपणा तमाम मान्यवरांचं, क्रीडा रसिकांचं आपल्या कॅडनेक्स प्रीमियर लीगमध्ये मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनातून मनपूर्वक स्वागत करतोय. नेक्स्ट बॉल यावेळेस आपण पाहतोय डीप लॉंग लेगकडे चेंडू जातोय. चेंडू सरकेल, सर 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 निघतोय. या चेंडूवरती आल्या त्या धाबा आपण पाहू शकाल, 4 धाबा. जरा लकी ड्रॉ साठी आपण ऑनलाईन देखील जीपे वरती करू शकता. 25 रुपयामध्ये 6,500ची सायकल आपल्याला मिळेल. प्रेक्षक, मायबाप वर्ग, पंच, समालोचक सगळ्यांना संधी आहे आणि या संधीचा लाभ घ्या. यावेळेस आपण पाहतोय लाभ घेतलाय बॅटरने. अगदी फाईन लेग रिजनला मिळतील ते धाबा 4. आलाय तो चौकार. अगदी 25 रुपयामध्ये 6,500ची बायसिकल आपल्याला व्यासपीठाच्या समोर पाहायला मिळते. कॅडनेक्स कंपनीची ही संकल्पना, कॅडनेक्स प्रीमियर लीग, न नफ्यासाठी ना तोट्यासाठी, फक्त प्रेक्षक मायबाप वर्गासाठी स्पर्धा घेऊन आलोय. आगतम, स्वागतम, सुस्वागतम, मोस्ट वेलकम. स्वागत आहे आपल्या कॅडनेक्स कंपनीच्या माध्यमातून आयोजित कॅडनेक्स प्रीमियर लीग या पहिल्या पर्वामध्ये. धाबा झाले तर धावफलकावरती अद्याप सद्यस्थितीला 8 धाबा. अगदी जबरदस्त आहे, जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्री कालिका वॉरियर्स या टीमचे खेळत अमोल पवार आणि त्यांच्या जोडीला तेजस पवार आहेत. या जोडीसाठी सलगचे 3 षटकारांसाठी संघ मालक दीपक दादा कळके यांच्याकडून 351 रुपयांचं रोख कॅश प्राइज आहे. ऑल टू कॉम्बो. तर जिथे आपण पाहतोय ते मात्र धाबा झाले त्या 9 धाबा, 9 डान्स, 9 अंक स्कोर कार्ड बाती. अगदी जबरदस्त एफर्ट, चांगली कामगिरी. चला वेळ देऊ नका प्लीज. अगदी आपण चर्चा करतोय, 5:15 झाले. चला लवकर उरकायचे आपल्याला. अंतिम लढत असेल, मेगा फायनलची लढत आणि बिग फाईट मॅच देखील तुम्हाला पाहायला मिळेल. नो डाऊट फायटिंग मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला कालिका वॉरियर्स आदरणीय संघमालक दीपकजी कळके यांचा संघ, दुसऱ्या बाजूला सावकर 11 आपण पाहतोय संघ आदरणीय संघमालक प्रकाशजी जाधव यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल, वॉड बॅटिंग, जबरदस्त हिट केलाय. फाईन लेग रिजनला निवडलंय क्षेत्र. नो चेंडू वरती 6 धाबा आल्यात. अगदी 6+1 7 धाबा. 7 रन्स आपण पाहतोय. धाबा झाले धावफलकावरती 16 धाबा. 16 रन्स आपल्याला पाहायला मिळतील. सेमीफायनलची मॅच आहे. कुठेही गडबड नको, घाई नको. मैदानाच्या आतमध्ये डू ऑर डायची मॅच. करूया मोरोची स्थिती. अगदी विस्फोटक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 6+1 आपण पाहतोय. धाबा झाले त्या 16 धाबा. 16 रन्स आपण पाहतोय. अमोल पवार 4 चेंडूमध्ये 14 धावसंख्येवरती खेळतोय. अपोजिशन मध्ये तेजस पवार अद्याप नॉन स्ट्राइक एंडला अडकलाय. जबरदस्त बॅट, जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस अगदी कोलवट टप्प्याचा चेंडू, तिथे मात्र आपण पाहतोय डॉट चेंडूचे सांगत आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूचा सत्र आतापर्यंत संपन्न झालाय. धाबा झाले त्या 16. 16 रन्स. त्याचबरोबर नितीन शिंदे यांची अगदी पवेलियन मधून बॅग गेलेली आहे. फिनिशर प्रोची बॅट आहे आणि त्याच्यामध्ये गाडीची चावी आहे, पॉकेट देखील आहे. जर कोणी घेऊन गेला असेल तर ते निश्चितपणे त्याच्या त्यावरती जमा करा. क्रिकेट म्हणलं की ही संपूर्ण मित्रपरिवार असतो आणि आपल्यालाच कोणीतरी मित्रपरिवाराने ती बॅग जाणून बुजून नसेल मी म्हणेन, परंतु चुकून जर आली असेल तर ती बॅग जमा करा. फुलटॉस वरती फुलटॉल वसूल. अगदी वसुली केली जाते. चुकीला माफी नाही. आणि पुन्हा एकदा दगडी शाळमधून आवाज आलाय, चुकीला माफी नाही. अगदी षटकार येतोय. षटकाराची धावफलकावरती धाबा लगावल्या जातील. 22 धाबा, 22 रन्स. 0.5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. वॉड बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. 6 चेंडू आणि 20 धावसंख्येवरती खेळतोय अमोल पवार. कॅडनेक्स कंपनीच्या माध्यमातून कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026 पहिलं पर्व, 5व्या पर्वासारखं आयोजन आपण पाहतोय. दिमागदार, रुबाबदार आयोजन. आपल्या सातारा जिल्ह्यातील आणबानच्या एकूव गाव आणि कास पठार विभाग, 22 गाव विभाग, पश्चिम जावली मधील सगळ्या खेळाडूंना एकत्रित करण्याचं काम या टीमच्या माध्यमातून केलं आणि खऱ्या अर्थानं
सत्यात आणि अस्तित्वात उतरवलेली संकल्पना आज अस्तित्वाला येताना शेवटच्या टप्प्याकडे एक सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतो धाव फलकावरती धावा झाले त्या 23 रन्स एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. प्रथम बॅटिंग करते टीम मैदानाच्या आतमध्ये कालिका वॉरियर्स 23 धावा. ओव्हर टू तुषार सर. थँक्यू सो मच. आता मुख्य व्यासपीठावरती काही सन्मान आपण करत आहोत. सौ आज्ञाताई सागर कदम यांचाही शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी सौ पल्लवीताई नामदेव कदम यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सौ आज्ञाताई सागर कदम यांचा शुभ सन्मान करायचा आहे. मायाने विणलेले उपदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन ताईंचा शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सौ आज्ञाताई सागर कदम यांचा शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. पुढील सन्मान आहे सौ रुपालीताई सोमनाथ कदम यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी सौ पुष्पाताई भगत यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. रुपालीताई सोमनाथ कदम यांचा शुभ सन्मान सौ पुष्पाताई भगत यांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत. त्याचबरोबर एक शेवटचा सन्मान आहे सौ शिल्पाताई राकेश कदम यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन सौ दीपालीताई विक्रम कदम यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. शेवटचा सन्मान शिल्पाताई राकेश कदम यांचा सन्मान करण्यासाठी दीपालीताई कदम यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. आलेल्या सर्व महिला वर्गाचं आम्ही पुनर्च एकदा कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026च्या वतीनं आणि कॅडनेक्स कंपनी आयोजक कमिटीच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतोय. आज महिला दिन आहे. आज वेळात वेळ काढून आपण आपल्या गावच्या क्रिकेट स्पर्धेला मात्र वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल पुनर्च एकदा आम्ही आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतोय. ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय लढत सुरू आहे. धाबा झाल्या त्या 24 धाबा 24 रन्स. कॅडनेक्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहतोय स्पर्धा मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची जबरदस्त मॅच, जबरदस्त टुर्नामेंट, अगदी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आपण पाहतोय चेंडू आपल्याला पाहायला मिळतो तो मात्र आताचा चेंडू आपण पाहतोय डॉट चेंडू. अगदी आपण पाहतोय आशुतोष यांच्या माध्यमातून षटक हाताळलं जाते. आशुतोष धर्माधिकारी, तेजस पवार डॉट झालाय. अमोल पवार 22 वरती खेळतोय. आता मात्र विस्फोटक बॅटिंग. किती धाबा येतील? 1 बाउन्स. 6 धाबा येत आहेत. पंचांचा इशारा येईल आणि 6 धाब्याने धाबा झाल्यात त्या अगदी तब्बल धाबा झाल्यात त्या 30 धाबा 30 रन्स. चेक. त्याचबरोबर मी विनंती करेन मुख्य व्यासपीठावरती उपस्थित राहण्यासाठी शिवशक्ती रायडर टीमचे संघ मालक रविदादा पोपळे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी ट्रॉफी सौजन्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर विशेष सहकार्य अमोलदादा फडतरे, मनोजदादा कदम यांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यावा. आपलाही शुभ सन्मान आम्ही या आयोजक कमिटीच्या माध्यमातून करत आहोत. चेंडूला उंची आणि विकेट मिळते. ब्रेक थ्रू मिळवलाय. धावसंख्या आपण पाहतोय 30 धावसंख्या धावफलकावरती. अगदी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त सैपाट, जबरदस्त कामगिरी. मैदानाच्या आतमध्ये धावा झाले त्या 30. 1.4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि त्याच माध्यमातून आपण जर पाहिलं तर इथे बॅटिंग करते कालिका वॉरियर्स टीम. सन्माननीय संघमालक दीपकजी कळके यांचा संघ आणि सावकर इलेव्हन सन्मान्य संघमालक प्रकाशजी जाधव साहेबांचा संघ. कॅडनेक्स प्रीमियर लीग अगदी जागतिक महिला दिन आणि महिला दिनाचं औचित्य साधत असताना स्त्री शक्तीचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती पाहिलाय. खऱ्या अर्थानं माता भगिनींना देखील प्राधान्य दिले जाते आणि त्यांचा सन्मान देखील आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहिला. ती बहीण आहे, ती आई आहे, ती बायको आहे, ती मैत्रीण आहे. सुरुवात आहे तीच शेवट आहे. ती नसेल तर जीवनाला काहीच अर्थ नाही आहे. अर्थातच माय माऊली, अर्थातच माता भगिनी, स्त्री शक्ती आणि त्या स्त्री शक्तीचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती केलाय. फुलटॉस वरती आपण पाहतोय 1 बाउंस. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी जबरदस्त पाठ. अगदी आपण पाहतोय चौकाराला झाली सुरुवात. 34 या अंकापती सागर मुसळे पहिल्या चेंडूपती 4 मिळवतोय. अगदी आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. आईच्या त्यागाला, बहिणीच्या प्रेमाला, पत्नीच्या खंबीर साथीला आणि आयुष्यात शेवटपर्यंत उभ्या राहणाऱ्या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा करूया. जागतिक महिला दिन आज सगळीकडे संपन्न केला जातोय. फुल टॉस, लेफ्ट हँडेड बॅटर, वड परफॉर्म, वड बॅटिंग, जबरदस्त स्ट्रोक आल्या त्या धावा 7. हल्लाय तो षटकार आणि धावा झाले त्या मात्र 40 धावा.
40 रन्स. चेक त्याचबरोबर ज्यांचं आगमन होत आहे तर खरंच या संपूर्ण प्रीमियर लीगमध्ये सिया 11 हा संघ खेळला आणि आता तो संघ फायनलमध्ये प्रवेश देखील केलेला आहे. सिया अक्षय जानकर खरं तर त्या देखील आता उपस्थित राहत आहेत. त्यांचंही आम्ही कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026च्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. अक्षय जानकर यांच्या सौभाग्यवती आहेत आणि त्यांच्या नावाने मात्र ही संघ मालक म्हणून अक्षय जानकर पाहायला मिळाले, परंतु त्यांच्या नावाने खऱ्या अर्थानं संघ खेळला. सिया 11 त्या देखील आता इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा संघ देखील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचं आम्ही कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026च्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं आम्ही पुनर्ष एकदा सहर्ष स्वागत करतोय. थँक्यू. थँक्यू सो मच. अगदी आपण पाहतोय 40 धावा 40 रन्स, एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त आहे, जबरदस्त कामगिरी. नेक्स्ट बॉल 38 जिल्हा डू ऑर डायची मॅच. कोण जाईल मेगा फायनल मध्ये? एक संघ जाऊन ठेपलाय. अक्षयदत्त जानकर यांचा सिया 11 संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दुसऱ्या बाजूला कालिका वॉरियर्स की सावकार 11. पाहूया एक श्री शक्ती नाव असलेला संघ पुढे फायनल मध्ये गेलाय, तो म्हणजे सिया 11. अगदी फटका खेळतोय. इथे आपण पाहू शकाल परफॉर्म चांगला केलाय. आणखीन मिळतील धावा 4. धावा फलकापती धावा झाले त्या 44 धावा 44 रन्स. वॉट बॅटिंग, वॉट परफॉर्म, शो द गुड गेम, क्वालिटी क्रिकेट. जबरदस्त पट मैदानाच्या आतमध्ये. 44 धावा, एक विकेटचं पतन. कालिका वॉरियर्स दुसऱ्या बाजूला सावकार 11. एक पाऊल विजयाच्या उंबरठ्याकडे, एक पाऊल मेगा फायनल कडे, एक पाऊल अंतिम टप्प्यापर्यंत केलेला प्रयत्न. बॅटिंग करतोय अमोल पवार. आणखीन हार्ड हिटिंग बॅटिंग केलंय. जबरदस्त फटका येतोय. मॅग्निफिसंट बॅटिंग, वॉट परफॉर्म. चांगल्या पद्धतीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू 32 वरती खेळतोय अमोल पवार. संघाचं सांघिक अर्धशतक झालंय. एक विकेटचं पतन आतापर्यंत. कालिका वॉरियर्स अपोजिशनला सावकार 11. सर सलामत पगडी 50. प्रश्न, डोकेदुखी, संताप, चित्रविचित्र वातावरण मैदानाच्या आतमध्ये. हे असंच सोपं नाही आहे. हे असंच जमत नसता. हे असंच साध्य होत नसता. या वेळेला प्रयत्न करावा लागतो. प्रयत्नांती परमेश्वर. इथे प्रयत्न केला जातोय. डू ऑर डाय. 2 दिवस केलेली मेहनत एका सामन्यामध्ये पराभवामुळे त्याच्यावरती पाणी फेरलं जाईल. मेगा फायनलची लढत खेळण्यासाठी सेमी फायनल तुम्हाला जिंकावी लागेल. यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट पॉइंट मध्ये एक सिंगलच्या माध्यमातून धावा झालेत त्या 51 रन्स. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. 51 धावा. अजून पाहतोय 2.3. एका बाजूला कालिका वॉरियर्स, एका बाजूला सावकार 11. दोन्हीकडे प्रेशर, दोन्हीकडे दडपण. इथे आपण पाहू शकाल 51 धावा झाले 10 फलकापती. ओ इथे मात्र सुपला शॉट आणि सफल शॉट. सुपला शॉट, सफल शॉट. वॉट अ बॅट. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. धावा झाले ते 10 फलकापती. 55 धावा, एक विकेटचं पतन. जबरदस्त बॅटिंग करताना आपण पाहतोय एका बाजूला कालिका वॉरियर्स, एका बाजूला सावकार 11. आता मात्र सावकार 11 टीमला खूप मोठी लढत करावी लागेल. खूप मोठा संघर्ष करावा लागेल, लढावा लागेल. नेक्स्ट बॉल, स्टेप ऑन द परफॉर्म. अगदी आडव्या बॅटनं खेळलेला फटका, 6 धावांसाठी दिलेला झटका. धावा झाल्या 61. एक विकेटचं पतन. अद्याप षटक क्रमांक 3 आणि एक चेंडू शिल्लक. अगदी जबरदस्त एफर्ट देतोय. 17 चेंडूंमध्ये 61 धावा आणि 4 मध्ये 20 सागर मुसळे, 11 मध्ये 32 अमोल पवार. याला म्हणतात तडजोड नाही, पलटवार, वार प्रति हल्ला. स्लोअर चेंडू, यावेळेस 5वा चेंडू. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 3 षटकांची सांगता. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. 61 धावा, एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कालिका वॉरियर्सची जम्याची बाजू राहिली आहे. अगदी 4 सामने लीग फॉर्मॅट मधील जिंकले. 8 पॉइंटनं टॉपला राहिलेत आणि आता मात्र सेमीफायनलच्या लढतीमध्ये सावकार 11 संघाविरुद्ध लढत करताना
आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर एक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. खऱ्या अर्थानं कॅडनेक्स प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 मध्ये CI11 संघ खेळला आणि ज्यांच्या नावाने मात्र संघ खेळला अर्थातच सियाताई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांच्या नावाने संघ खेळलाय तो देखील आता फायनलमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतोय. सौ सियाताई अक्षय जानकर यांचा आपण शुभ सन्मान करूया आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन सौ पल्लवीताई नामदेव कदम यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. खरं तर आज महिला दिन आहे आणि सियाताई अक्षय जानकर ह्या देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. आज ज्यांचा संघ या प्रीमियर लीग मध्ये खेळला अक्षय जानकर यांच्या सौभाग्यवती सिया अक्षय जानकर ह्या देखील उपस्थित आहेत ज्यांच्या नावाने तो संघ खेळला आणि तो संघाने मात्र धडक मारले अर्थातच फायनल मध्ये आणि त्यांचाही शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सौ पल्लवीताई नामदेव कदम यांच्या शुभ हस्ते सियाताई अक्षय जानकर यांचा शुभ सन्मान करतोय. खरं तर केळवली गावच्या आहेत. आज संघ या प्रीमियर लीग मध्ये खेळला आणि फायनल मध्ये देखील धडक मारलाय. त्यांचा शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. थँक्यू सो मच. 61 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 60 डान्स 1 विकेटचं पतन 6 चेंडूचा खेळ शिल्लक. पहिल्या सत्राची चर्चा करतोय आपण आणि अगदी विस्फोटक बॅटिंग केली आहे. अमोल पवार 11 चेंडूंमध्ये 32, सागर मुसळे 5 चेंडूंमध्ये 20. जबरदस्त पण अगदी आपण पाहतोय डायरेक्ट हिटचा प्रयत्न डायरेक्ट हिट बॅलेन्स राहिले. धावसंख्या झाली 61, 1 विकेटचं पतन आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त पण जबरदस्त कामगिरी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू 32 धाव्यांची गरज असं समीकरण जर कधी आलं तर 12-32च्या अमोल पवारची खेळी तुम्ही आठवण करा. सागर मुसळेची 5 चेंडूमध्ये 20 धाव्यांची खेळी. चेंडूला उंची स्वतः गोलंदाज देईल. फंबल झालाय मना केलंय सेकंडसाठी कॉलिंग होती. एक सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून धावा झाल्या त्या 62 रन्स. जी धावसंख्या होती कालिका वॉरियर संघाला ती धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये अगदी बरोबर 62 धावा उभ्या केल्यात आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर 1 विकेटचं पतन देखील झालंय. पहिल्या सत्रातील 4 चेंडू शिल्लक आहेत आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये 5 चेंडू 20 धावा 13 चेंडू 33 धावा खेळतोय अमोल पवार. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. महत्वाच्या क्षणाला महत्वाच्या वेळेला अगदी खऱ्या अर्थानं उभा राहणारा खरा शिल्पकार अर्थातच अमोल पवार. 13 चेंडू 33 धावा 5 चेंडू 20 धावा. रिवर्स अटेम्प्ट केलाय. जब चले तो सब चले भाई, अभी नहीं रुकेंगे, अब तो बिल्कुल खेलेंगे दौड़ेंगे चलेंगे, बल्ले से बोलेंगे. ये खिलाड़ी बल्ले से बोलता हुआ सागर मुसळे 6 गेंदों में 24 रन. 6 चेंडू 24 धाव्यांची खेळी केली. विस्फोटक बॅटिंग सागर मुसळे. 13 चेंडू 33 धावा. अमोल पवार काय बॅटिंग करतोय. कॅडनेक्स कंपनीच्या माध्यमातून उतरवण्यात आलेलं स्वप्न आज अस्तित्वामध्ये संपन्न होताना आपण पाहतोय. अगदी कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026चं पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये अगदी जबरदस्त यश मिळवलंय या कदम बंधूंच्या माध्यमातून. लिडिंग एज सेफ झोन मध्ये एक सिंगल मिसफील्ड होतीये. दुसरीचा प्रयत्न दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. 2 धावा आल्या 2 धाव्यांनी धावा झाल्या त्या धावफलकावरती अगदी 68 रन. अद्याप चेंडू शिल्लक असतील 2 चेंडू. फायटिंग स्कोअर झालाय. आता सावकार 11ला मेहनत करावं लागेल कालिका वॉरियर्सच्या विरोधामध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. म्हटलं ना यश जर आलं तर पायथ्याशी लोळणी घालतं ती परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. पंचांच्या माध्यमातून लेग बाईटचा इशारा आणि आल्या त्याच्या धावा झाल्यात त्या 72 धावा 72 रन. आसमान पाहावं असं शिखर गाठलंय. प्रथम बॅटिंग करत असताना कालिका वॉरियर्स सन्मान्य संघमालक दीपकजी कळके यांचा संघ. दुसऱ्या बाजूला मेहनत करावी लागेल सन्मान्य संघमालक प्रकाश जाधव यांच्या सावकर 11 संघाला. वॉर्ड बॅटिंग सेल्यूट केलं जाईल अमोल पवारच्या पारीला. 13 चेंडूंमध्ये 33 सेल्यूट केलं जाईल सागरला. 8 मध्ये 26. सेटवला खेळतोय क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न चाणक्यनी ती दाखवली आहे. बाउन्स मिळालाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट. 2 धावा आल्या 2 धाव्यांनी धावा झाल्या त्या धावफलकावरती 74 धावा
एक विकेटचं पतन आणि 4 षटक. अर्थातच पहिलं सत्र संपन्न झालंय. बॅटिंग केले काले कवारे दीपकजी कळके यांनी. अपोजिशन मध्ये बॅटिंग करेल सावकर 11 प्रकाश जाधव यांचा संघ. जाऊया कोण जिंकेल कोण हरेल तत्पूर्वी जाऊया कासपठारचा बाद तुषार सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. कॅडेनेक्स प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 1 मध्ये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम प्राइज रोख रक्कम 1,11,111 रुपये सौजन्य लाभलेला आहे कॅडेनेक्स कंपनीच्या माध्यमातून, त्यांचा आम्ही आभार मानतोय. द्वितीय रोख रक्कम कॅश प्राइज 55,555 सौजन्य लाभलेला आहे श्री प्रदीप दादा कदम उद्योजक एकीव, त्यांचाही आभार. तृतीय बक्षीस रोख रक्कम 20,111 रुपये सौजन्य लाभलेला आहे कॅडेनेक्स शॉर्ट रनचा कंपनी. रिव्ह्यू घ्यायचा आहे का? लाईन आकायची आहे? स्कोर पाहिजे का? रनआउट साठी खेळाडू बाजूला. चला तिसरे पंच या. यस, तिसरे पंच आमच्याशी जोडलेले आहेत आणि तिसऱ्या पंचांना विनंती असेल अंपायर कॉल द्या, कारण आमचा कॅमेरा मुख्य व्यासपीठावरती दाखवलेला आहे, त्यामुळे यस कॉल द्या. तुमचा धावा किती भेटणार? येस, ओके 1 मिनिट. नॉट आउट आहे. पंचांचा कॉल असेल नॉट आउट आहे. 2 धावा मिळालेल्या आहेत. ओके, 2 धावा आपण ऍड करूया. जाऊया पुन्हा एकदा. चला मॅच ऑन करायची आहे. कालिका वॉरियर्स मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्या, परंतु चतुर्थ प्राइज रोख रक्कम 10,111 रुपये सौजन्य लाभलेला आहे कॅडेनेक्स कंपनीच्या माध्यमातून. आणि प्रथम क्रमांकाची, द्वितीय क्रमांकाची, तृतीय क्रमांकाची आणि चतुर्थ क्रमांकाची चमचमती ट्रॉफी आम्हाला सौजन्य लाभले. सांबरवाडी गावचे उद्योजक, शिवशक्ती प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक, शिवशक्ती रायडरचे संघ मालक आदरणीय श्री रविदादा पोपळे साहेब यांच्या माध्यमातून त्यांचा आम्ही आभार मानतो. उत्कृष्ट फलंदाज चषक सौजन्य श्री गणेश दादा भगत, स्टार खेळाडू घाटवण गावचे, आणि बॅट सौजन्य विजयदादा चव्हाण, स्टार खेळाडू जावळी तालुक्याचे. उत्कृष्ट गोलंदाज चषक ट्रॉफी सचिन दादा दुंदळे, त्याचबरोबर सायकल देखील सौजन्य लाभलेले आहे, त्यांचंही मनापासून आभार. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक श्री बजरंग दादा कीर्तक, पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार, त्यांचं मनापासून आभार. त्याचबरोबर शूज सौजन्य लाभलेला आहे श्री अक्षय दादा जानकर उद्योजक, आई ससाई देवी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक, त्यांचंही मनापासून आभार. मालिकावीर चषक सौजन्य श्री राजन दादा देवरे दहिवडगावचे स्टार खेळाडू, LED TV सौजन्य कैलासवासी विजय सीताराम कदम यांच्या स्मरणार्थ श्री योगेश दादा जाधव यांच्याकडून. उगवता सितारा चषक सौजन्य शिवशक्ती क्रिकेट क्लब केळवली, कूलर सौजन्य श्री कृष्णा देवरे साहेब युनिक लाईव्ह यूट्यूबचे सर्वेसर्वा, सामनावीर चषक सौजन्य श्री विकास धोंडेबा जाधव उद्योजक, लकी ड्रॉ सायकल सौजन्य त्याचबरोबर सलग शैलेश कदम यांच्या माध्यमातून लकी ड्रॉ सायकल सौजन्य आम्हाला लाभलेला आहे, त्यांचाही मनापासून आभार. सलग 3 षटकार, सलग 3 चौकार, सलग 3 विकेट्स, करतोय 300 रुपयांचा रोख करतोय, कॅश एक प्राइज मिनिट. आहे. 300 रुपयांचा श्री तुकाराम सीताराम कदम मुंबई विद्यापीठ, त्यांचाही मनापासून आभार. पाणी सौजन्य लाभलेला आहे श्री सोमनाथ आनंदा कदम युवा उद्योजक एकीव, बॉल सौजन्य युवा उद्योजक जांभळमोरे तेजस जांभळे, त्याचबरोबर गणपतदादा जाधव श्री स्वामी समर्थ चपाती सेंटर सह्याद्री नगर चारकोप कांदवली पश्चिम, त्यांचाही मनापासून आभार. समालोचक ट्रॉफी सौजन्य श्री किसन अहिरे साहेब उद्योजक आर्या प्रॉपर्टी कन्सल्टंट घनसोली, स्टंप व मेडिकल किट सौजन्य श्री सागर लक्ष्मण शिंदे सचिव पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन, यूट्यूब सौजन्य श्री केरेकर साहेब उद्योजक, सन्मान चिन्ह सौजन्य श्री शंभूराजे मृणाल विकास जाधव मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस, मैदान व मंडप सौजन्य श्री राजूदादा हॅलो नितीनदादा पाटेकर उद्योजक, सुशीलदादा डपळ उद्योजक, सुशांतदादा कदम उद्योजक, अंकुशांना मोरे उद्योजक, त्यांचाही मनापासून आभार. आणि सर्व सामान्यांसाठी अल्पोहार केळी अमोलदादा फडतरे, मनीषदादा कदम, अनिलदादा देवरुगे, या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. जाऊया कमेंट बॉक्स मध्ये आवाज ऐकूया निवृत्ती शिंदे सरांचा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती सतीश देडेच्या बॅट मधून इथे मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. सेमीफायनल क्रमांक 2चा थरार आपण या ठिकाणी पाहतोय. सध्याच्या घडीला पाहिलं तर 74 धावा झाल्यात आणि 75 धावा
करायच्या आहेत जिंकण्यासाठी. आणि ही ओपनर जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहिली तर सावकार 11 टीम कडून आपण पाहतोय तेजस कोकरे आणि त्यांच्या साथीला स्ट्राईक वरती सतीश देटे. आणि ते गोलंदाजी ट्रॅक वरती पाहिलं तर तेजस पवार आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळताना पाहायला मिळतील. नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नसते, मेहनत करून ते आपल्याला उघडावे लागते. परंतु इथे मात्र मेहनत करावी लागेल फलंदाजांना. मात्र या धावांचा पाठलाग करायचा असेल तर आणखीन एक स्वीप शॉट. चेंडू मात्र चाललाय निघून सीमा रेषेपार. 6 धावांसाठी सतीच्या बॅट मधून षटकार. फटका काय मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये. जशी सुरुवात झाली आहे ना, ती सुरुवात जर राहिली तर सावकार 11 टीम देखील या मॅच मध्ये शिरकाव करू शकतोय. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 मोठे प्रहार पाहायला मिळाले. 2 चेंडूंवरती 10 धावा खर्च करत असताना तेजस पवार गोलंदाजी ट्रॅक वरती सेमीफायनल क्रमांक 2 ची ही मॅच कालिका ऑरियस आणि सावकार 11 यांच्या दरम्यान कॅडनेक्स प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल मध्ये 10 धावा. आणखीन एक चांगला पटकाय. तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. इथे देखील हा चेंडू सीमारेषे बाहेर जाताना पाहायला मिळेल. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आग ओखणारी फलंदाजी सतीश देटे. सकाळी आपण पाहिलं आज फलंदाजाच्या बॅट मधून 45-46 धावांची घराघाती खेळ करताना आपल्याला पाहायला होता. आणि तीच खेळी आता साक्षात इथे उतरावी लागेल. या सेमीफायनल क्रमांक 2 सावकार 11 संघाचा आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय सतीश देडे. पहिल्या 3 चेंडूंवरती पाहिला तर तेजस पवार मात्र धावा खर्च करताना पाहायला मिळतोय. तब्बल 14 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सतीश देटे अगदी फायर झालाय मैदानाच्या आतमध्ये आपण सध्याच्या घडीला पाहतोय. इथे मात्र 3 चेंडूंच्या पाठीमागे 14 धावा खर्च होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला कालिका वॉरियर्स टीम गोलंदाजी करते. अजून एक चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षकांनी बॉल मध्ये शर्यत लागली आहे. शर्यत कोण जिंकणार, बॉल की क्षेत्ररक्षक. मात्र चेंडू निघून जातोय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळते. तोपर्यंत तिथे धावा अगदी 2च धावा पाहायला मिळतील. आणि या 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या 16 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ठरलं की सगळं होतं मित्रांनो, फक्त माणूस जिद्दीने पेटला पाहिजे. आणि इथे मात्र जिद्दीने पेटला ना तर इथे देखील सतीश देटे देखील थांबायला तयार होणार नाहीये. आता मात्र आणखीन एक चेंडू हवेमध्ये. झेलची संधी आहे, इम्पॉर्टंट झेल आहे. झेल मात्र टिपला जातोय आणि फलंदाजाचा खेळ देखील संपला जातोय. टिप और टॅग जसं तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तेजस पवार काही काळाला अगदी महागडा गोलंदाज ठरत होता, परंतु त्याच तेजस पवारनं या वादळाला मात्र रोखून ठेवलाय, थांबवलाय. आणि सतीश देटे बॅक टू पवेलियन डगआउटच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशुतोष धर्माधिकारी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आशुतोषला देखील थांबून चालणार नाहीये. प्रत्येक फलंदाजाला इथे मात्र आल्यापासूनच अटॅक करावा लागणार आहे. संघर्षाचा काळ एकट्यानेच लढावा लागतो. चांगल्या वेळेत तर ओळख नसलेले सुद्धा ओळख देतात मित्रांनो, परंतु इथे ओळख निर्माण करायची असेल ना तर ह्या 2 पठ्ठ्यांना मात्र आता या विकेटवरती धावांचा अगदी वेग अगदी डोंगर पार करायचा असेल ना तर प्रत्येक चेंडूचा समाचार घ्यावा लागेल. तेजस पवार गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अप ट्रॅकर चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. आशुतोष धर्माधिकारीच्या बॅट मधून आल्या स्वागत केलंय. गोलंदाज आपण पाहिलं तर तेजस पवार याचं पहिल्या षटकामध्ये मित्रांनो 22 धावा झाल्यात. याच अगदी रन रेटने जर खेळत राहिला तर टीमला अगदी विजयापर्यंत घेऊन जाईल याच्यामध्ये शंका नाहीये. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सध्याच्या घडीला पाहिलं तर धर्माधिकारी त्यांच्या साथीला तेजस कोकरे हा मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. कालिका वॉरियर्स आपण पाहतोय पहिलं पॉवर प्लेचं षटक थोडंसं मागणं ठरलंय, परंतु आता गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहिलं तर विशाल
सागर मुसळे आपल्याला पाहायला मिळतील. स्वतः संघाचा संघ नायक आहे, खलनायक आहे, परंतु ही भूमिका बजावत असताना स्वतः फलंदाजी केली आहे. गोलंदाजी करण्यासाठी आता मात्र स्वतःच्या चेंडू हातामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिथे मात्र फलंदाज एकही चेंडू खेळला नाहीये. तेजस कोकरे आता मात्र या ठिकाणी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. तेजस कोकरेला आपण पाहतोय. आता मात्र एक मोठा धक्का आल्यानंतर तेजस कोकरे याच्या खांद्यावरती जिम्मेदारी आली आहे. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. चांगला चेंडू आहे, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथे कोणता नाहीये. चेंडू वन बाउंड सीमारेषेने जात असताना पाहायला मिळतोय. थोडस चुकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होती, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळत आहे. करो या मरोची ही मॅच, जो जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये सिया 11 संघासमोर खेळताना कॅडनेस प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक पहिला आणि या पहिल्या पर्वामध्ये आपल्याला सेमीफायनल क्रमांक 2चा थरार पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला फटका आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, थोडासा बीट झालाय, परंतु एक धाव मात्र रोखू शकत नाहीयेत. त्याने एका धावेमुळे संघाचा धावफलक देखील पुढे जाताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 25 धावा धावफलकावरती आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते. आज खरं तर आपण पाहतोय महिला दिन आणि महिला दिनानिमित्त आज या व्यासपीठावरती सर्वच महिला उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूया. आणि इथे मात्र विकेटचं पतन, धर्माधिकारी देखील माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळतील. कॅप्टन कोल म्हणून ज्याच्याकडे पाहायला जातं सागर मुसळे मैदानाच्या आतमध्ये धावांचा वेग वाढवला आणि इथे मात्र आता अधिकारीला देखील माघारी पाठवण्यामध्ये यश मिळालंय. शब्दांची रेंज असेल ना चांगली तर माणसांचा नेटवर्क मित्रांनो कधीच तुटत नाहीये. आणि हा नेटवर्क आपण व्यासपीठावरती जरूर या ठिकाणी कॅडनेस प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू सो मच. विनंती असेल ज्यांच्या माध्यमातून अगदीच आमच्या कॅडनेस प्रीमियर लीगमध्ये संघ मालक म्हणून वर्णी लागली. अर्थातच पठार विभाग, 22 गाव विभाग, पश्चिम जावली असोसिएशनमधील एक उमद आणि युवा नेतृत्व, डॅशिंग नेतृत्व, अर्थातच मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस आमचे मित्र धावली गावचे सुपुत्र शंभूराजे 11 संघाचे संघ मालक विकासदादा जाधव यांना मी विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपल्या मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनातून मनपूर्वक स्वागत, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. तर एक धाव सिंगल धाव फलकावरती जरूर पाहायला मिळते. एकच्या मदतीने संघाचं धावफलक 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 1.4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय सागर मुसळे गोलंदाजी ट्रॅकवरती सध्याच्या घडीला आपण चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात आणि शी गोलंदाजी आता हाताळताना त्यांनी धावांवरती लगाम जरूर लावलाय. अगदी लोअर फुल टॉस, चांगला फटका आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, परंतु सलमानला बीट करून इथे मात्र चेंडू चाललाय सुपर हिट बाउंड्री लाईनच्या बाहेर. तेजस कोकरेच्या बॅट मधून इथे मात्र चौकार पाहायला मिळतोय. चांगला फटका आहे, चांगली फलंदाजी आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय व्यासपीठावरती अगदी मान्यवरांची मांदी आळी पाहायला मिळते. थँक्यू सो मच. या ठिकाणी आदरणीय असं एक उमद व्यक्तिमत्व, डॅशिंग नेतृत्व, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा सर्व क्षेत्रामध्ये ज्यांची उत्तुंग कामगिरी आहे, अर्थातच तुकाराम दादा कदम यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आमच्या या कॅडनेस प्रीमियर लीगच्या माध्यमातून मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनातून मनपूर्वक स्वागत, आगतम, स्वागतम आणि सुस्वागतम. थँक्यू सो मच. तर मैदानाच्या आतमध्ये आल्या चौकार पाहायला मिळतोय आणि या 4 धाव्यांच्या बरोबर षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जर पाहिली तर 34 धावा धावफलकावरती आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. 18च्या सरासरीने खेळायचं आहे, परंतु इथे मात्र 34 धावा झाल्यात, परंतु हरून चालणार नाहीये, थकून चालणार नाहीये. अगदी इथे कष्टाच्या जोरावरती तुम्हाला इथे मात्र या मॅच मध्ये फलंदाजी करायची आहे. इथं सगळं कष्टाच्या जोरावर आहे. नशिबाच्या भरवशावर बसल्यावरती उपाशी झोपावं लागेल, परंतु इथे नशिबाच्या भरवशावरती बसून चालणार नाहीये. तर आता कष्ट, परिश्रम, मेहनत, कालपासून घेतलेली ही मेहनत इथे मात्र फळाला आणायची असेल तर सावकार 11 टीमला आता मात्र 12 चेंडू मध्ये करायचे त्या धावा. शंभूराजे
11 धावली संघाचे संघमालक आणि एक उमदा युवा नेतृत्व अर्थातच मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस संघमालक विकासदादा जाधव यांचा सन्मान कॅडनेक प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मी त्यांना विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. मायाची जालर शाल तुकारामदादा कदम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जाईल. मायाची जालर शाल, सौंदर्याचं प्रतीक, पुष्पगुच्छ, मान सन्मानाचं चिन्ह, एक स्पर्धेची गोड आठवण. आपण आमच्या स्पर्धेमध्ये संघमालक म्हणून रुजू झालात. पराभव जरी आला तरी नव्या उमेदीनं 365 दिवसानंतर या स्पर्धेची वाट पाहत राहा. पुन्हा या स्पर्धेमध्ये आपला संघ दाखल करा आणि नव्या उमेदीनं विजयाला गवस निघाला हीच आमच्या आयोजकांच्या वतीनं आपल्याला विनंती असेल. अर्थातच सन्मान होतोय आपल्या या संघ मालकांचा. शंभू 11 धावली संघाचे संघ मालक विकासदादा जाधव धावली गावचे सुपुत्र यांचा सन्मान. इथे मात्र आपण पाहतोय तेजस कोकरेच्या बॅट मधून इथे मात्र चौकार आलाय. जीवनातील अडथळे हे आपल्याला अधिक मजबूत बनवत असतात. त्यांना आव्हान म्हणून स्वीकारा, अडचण म्हणून नाहीये. तुमच्या संघर्षातून तुमच्या विजयाची कहाणी घडते आणि ही विजयाची कहाणी जर इथे अगदी विजयाकडे घेऊन जायची असेल ना तर आता मात्र तेजस कोकरेला थांबून चालणार नाहीये. गोलंदाजी ट्रॅक वरती पाहिलं तर शशिकांत शिंदे सध्याच्या घडीला आपण पाहतोय आणि इथे मात्र आपण पाहिलं तर अगदी पहिला चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या झाली 39 धावसंख्या धावपलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. अकोट टप्प्याचा चेंडू थोडासा फसलाय परंतु तिथे मात्र एकही धाव होणार नाहीये. अगदी इथे मात्र डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतीये. धाडसी माणूस भीत नाहीये, भिणारा माणूस धाडस करत नाहीये. जगात धाडस केल्याशिवाय कोणाला यश मिळत नाहीये, कारण ज्याच्यात आहे ना हिम्मत त्यालाच मित्रांनो आहे किंमत. इथे हिम्मत दाखवावी लागेल आणि हिम्मत दाखवली तर मात्र इथे किंमत मिळाली जाईल. परंतु गोलंदाज आणि फलंदाज आपण पाहतोय चांगला फटका आहे, फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेल कंप्लीट केला जातोय आणि एक मोठा अडथळा आपल्या वाटेतील काट्याला मात्र फेकून दिलाय आणि फलंदाज तेजस कोकरे देखील बॅक टू पवेलियन डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळतील. त्याचबरोबर CI 11 टीमचे कॅप्टन आणि संघ मालक आपला संपूर्ण स्क्वॉड घेऊन मुख्य व्यासपीठासमोर या. अक्षय दादा जानकर संघ मालक आणि त्याचबरोबर राकेश घाडगे कॅप्टन आपला संपूर्ण स्क्वॉड घेऊन मुख्य व्यासपीठाच्या समोर या. वेळ जास्तीचा घेऊ नका. CI 11 टीम आपला संपूर्ण स्क्वॉड घेऊन मुख्य व्यासपीठाच्या समोर या. शेवटचा कॉल असेल. जाऊया मुख्य कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आवाज ऐकूया कास पठार टेनिस क्रिकेटचा आणि 22 गावचा एक बुलंद आवाज निवृत्ती शिंदे सरांच्या वाणीतून ऐकूया पुढील मॅचची कहाणी. शशिकांत शिंदे आपण पाहतोय सध्याच्या घडीला अगदी चांगला रोल निभावताना, चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर नील चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. शशिकांत शिंदे चांगली गोलंदाजी करतोय. संघाची धावसंख्या 39 या आकड्यावरती थांबली आहे. इथे मात्र पहा अख्खूट टप्प्याचा चेंडू होता, आडवी बॅट फिरवली गेली, अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न आहे परंतु इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. कहते हैं ना बिकी हुई सिगरेट चलेगी नहीं भाई और सिंगल डबल से काम चलेगा नहीं. यहाँ पे छक्का चौका लगाना पड़ेगा. बॅटर आपण पाहतोय नील चव्हाण, त्याला षटकार आणि चौकार इथे मारावे लागतील परंतु शशिकांत शिंदेचं कौतुक करावं ना तेवढं देखील कमी आहे. इथे देखील चांगला चेंडू आहे, अगदी स्लोअर पद्धतीने खेळला आहे. तिथे एक सिंगल धाव आले. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या झाली 39 या धावसंख्येवरती. आता मात्र 3 गडी बाद 40 धावा आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3 षटक संपलेत आणि आता मात्र सामना थोडासा मी म्हणेन अगदी टीम कालिका वॉरियर्सच्या पाठीमागे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 35 धावांची गरज आहे. म्हणजे तिथे मात्र तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती षटकार आणि षटकारच ठोकावे लागतील. इथे मात्र तो कारनामा होईल का? आज युवराज सिंगने देखील 6 षटकार ठोकले गेलेत. क्रिकेट मध्ये कधी कधी आणि कधी काय घडेल हे सांगू शकत नाहीये परंतु स्वतःवरती भरोसा असेल ना तर हे देखील स्वप्न पूर्ण होऊ शकतं. परंतु मात्र तिथे चिठ्ठीनं पेटावं लागेल. फलंदाज आपण पाहतोय सध्याच्या घडीला सुयश बामरास. फटका खेळलाय, चेंडू मात्र हवेमध्ये.
लॉंग ऑफला चेंडू चाललाय तिथे मात्र एक सिंगल धाव धावपलकावरती पाहायला मिळते. आता मात्र हळूहळू स्वप्न पाहिलं होतं, स्वप्न पूर्ण होताना पाहायला मिळेल का कालिका वॉरियर्स ज्या संघाने अगदी सुरुवात चांगली केली होती आणि तिथे मात्र पाहता पाहता 2 चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅक वरती आर्मी मॅन अमोल पवार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. फौजी मैदानाच्या आतमध्ये स्लोअर चेंडू आहे, फसवलंय पाठीमागे एष्टी रक्षक, पाठीमागे आपण पाहिलं सागर आहे, चुकी करणार नाहीये आणि बॅटर क्रमांक आपण पाहतोय फलंदाज बाद झालाय. या ठिकाणी आपण पाहिलं तर सुयश नील या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. सोमनाथ मनवे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. तिथे मात्र आपण पाहतोय आता मात्र मॅच हळूहळू बनवली गेली आहे मी म्हणेन या ठिकाणी कालिका वॉरियर्स टीमने मेगा फायनल क्रमांक 2 सेमी फायनल क्रमांक 2 या ठिकाणी आपण पाहतोय. मेगा फायनल मध्ये आता पाहिलं तर पहिली अगदी ग्रँड एंट्री आपल्याला सिया 11 संघाकडून पाहायला मिळाली आहे. परंतु या संघासोबत खेळण्यासाठी आता मात्र कालिका वॉरियर्स टीम जाताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये पडल्यानंतर हळूहळू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल का. शेवटच्या क्षणापर्यंत जिद्द चिकाटी आणि मेहनत घेत असताना कालिका वॉरियर्स संघ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी असू द्या, क्षेत्ररक्षण असू द्या, फलंदाजी असू द्या, चांगलं करताना आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते. अप्रतिम. आणि इथे मात्र अमोल पवार अजूनही या षटकातले 2 चेंडू बॅलन्स आहेत. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणताही नाही. 1 बाउंड चेंडू सीमारेषेकडे जातोय. चौकार धावा झाल्या त्या धावपलक्यावरती 47 धावा 47. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1 चेंडू 1 पाऊल पाठीमागे. मेगा फायनल मध्ये धडक मारेल आता मात्र कालिका वॉरियर्स टीम. थँक्यू सो मच आणि अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम. कालिका वॉरियर्स मेगा फायनल मध्ये दाखल झाली आहे. हडलक टीम, सावकार 11 टीम